133व्या जयंतीदिनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2024 तर्फे नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोर असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा देखावा साकारून समिती अध्यक्ष रोहित निर्भवणे, उपाध्यक्ष सुचिका गांगुर्डे दिवे यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता बुद्धवंदना घेऊन पुष्पहार घालून महामानवास अभिवादन केले। यावेळी समाजरक्षक पवन पवार, मनोहर जाधव, समिती कार्याध्यक्ष भारत निकम नियोजन आयोजक रिपब्लिक पक्षाचे संजय भालेराव, अमोल पगारे, रामबाबा पठारे, सनी वाघ, समीर शेख, सुनील कांबळे, हरीश भडांगे आणि इतर मान्यवर मंडळी व समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते। 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता माननीय नामदार मंत्री छगनराव भुजबळ, महाराष्ट्र राज्य तसेच माननीय नामदार महाविकास आघाडी अधिकृत लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत माननीय सभापती तथा नगरसेवक नाशिक रोड प्रभाग प्रशांत दिवे, इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगार युनियनची जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पण महामानवास अभिवादन केले। नाशिक रोड शहरातील अनेक छोटे मोठ्या मंडळांनी मिरवणूक काढून निळे झेंडे हातात घेऊन ढोल ताशांच्या वाद्यावर नाचत हातामध्ये मोठे मोठे पुष्पहार घेऊन महामानवास अभिवादन केले। 14 एप्रिल रोजी नाशिक रोड शहरात महिला व पुरुषांनी निळे फेटे, गाडीला निळे व पंचशील झेंडे लावून आणि महिलांनी पांढऱ्या साड्या व पुरुषांनी पांढरे कपडे घालून गाडीवर रॅली काढून जय भीमच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे महामानवास मानवंदना दिली। 14 एप्रिल नाशिक रोड शहरात महामानवाच्या विचारांची मोठमोठे बॅनर लावून तसेच फोटो लावून सर्व मंडळांनी व पक्षांनी महामानवास अभिवादन केले, ज्यामुळे संपूर्ण शहर निर्मळ झाले होते। 2024च्या जयंतीचा भीम जल्लोष सर्व लहान मोठ थोरांनी बाळ गोपाळ यांच्या अंगात संचारलेला दिसला। सायंकाळी 7 वाजता सर्व मंडळांतर्फे महामानवाचे चित्ररथ ट्रकवर सजवून वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधनात्मक विचारांचे डिजिटल बॅनर लावून रथाद्वारे महामानवास ढोल ताशांच्या गजरात नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात जाऊन अभिवादन केले। सर्व रथांनी भीमगीतांच्या गाण्यावर डीजे व ढोल ताशा वाजवून परिसर दणाणून टाकला। नाशिक रोड विभागात ठिकठिकाणी अभिवादन करण्यासाठी आकर्षक देखावे सादर केले होते। तसेच बिटको चौकात CNP आणि RSP कामगार प्रेस कमिटी संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय महापुरुष आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रश्नावली तयार करून प्रश्न विचारत होते। त्याचबरोबर अचूक उत्तर देणाऱ्यास बक्षीस म्हणून राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन सत्कार करण्यात येत होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश जगताप, इंडिया सिक्युरिटी प्रेस ISP प्रेसचे कामगार मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपस्थित होते। तसेच महामानवाच्या जयंतीनिमित्ताने प्रज्ञा केटरिंग आणि AB ऑटोमोबाईल्सचे आयोजक अरुण भद्रगे यांच्या व सर्व परिवारांनी मिरवणुकीत आलेल्या सर्व भीमसैनिकांना थंडगार पाणी वाटप केले। नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धवीरांचे अध्यक्ष विलास गांगुर्डे यांकडून प्रत्येक रथाच्या अध्यक्षांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा उचित सन्मान केला। रात्री 9 वाजता सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2024 नाशिक रोड यांच्या वतीने महामानवास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीत असलेल्या जनसमुदायासमोर 151 तोफांची सलामी देऊन वेगवेगळ्या प्रकारची दारूगोळ्यांची आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात आली। सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात आंबेडकर चळवळीला बळ देऊन वाढवणारे पॅन्थर तसेच धम्मपद कवी व लेखक सतीशचंद्र मोरे यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच UPSC परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणारे अशोक साळवे यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। पत्रकार बांधव, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तसेच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांचा पण शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। नाशिक रोड जयंतीचा भीम जल्लोष बघण्यासाठी प्रत्येक जाती धर्माचे लोक हे सामील होऊन भीमगीताच्या तालावर डान्स करत होते। अशा थोर महामानवाच्या विकासांची कास घेऊन सर्व जाती धर्माचे लोक व भीमसैनिक संकल्प करून महामानवास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या जोमाने येतात।
नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव 2024 तर्फे दर सालाबादप्रमाणे दरवर्षी अनेक प्रबोधन कार्यक्रम 14 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत घेत असतात.